तुम्हाला माहिती आहे का, यूएस गव्हर्नमेंटने जे इलिगल इमिग्रेंट्स आहेत त्यांना परत पाठवण्याची मोहीम सुरू केलेली आहे। बुधवार को 104 भारतीय अवैध प्रवासियों को लेकर अमेरिकी सैन्य विमान बुधवार को अमृतसर एयरपोर्ट पर उतरा था। आता सगळेजण याचं समर्थन करत आहे, पण ज्या पद्धतीने यूएस गव्हर्नमेंट या इमिग्रंट्सना ट्रीटमेंट देत आहे त्याच्यावर सगळ्या क्षेत्रातून प्रश्न उठवला जातोय। आता नुकतेच जे भारतीय परत आले त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा हात आणि पाय बांधण्यात आले होते, त्यांना अशा पद्धतीचे ट्रीटमेंट दिले जात होते जणू काही ते एक गुन्हेगार आहेत। हाथों में हथकड़ी, पैरों में हथकड़ी लगाकर क्या इंडिया जा रही है। त्यांना व्यवस्थित वॉशरूम पण यूज करता येत नव्हतं। 40 घंटे की यात्रा जिसमें एक टॉयलेट, इस अमानवीय तरीके से उनको जबरन भारत भेजा गया। अशी ट्रीटमेंट फक्त भारतीयांना नाही तर कोलंबियाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक स्टेटमेंट रिलीज केलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं की आम्हाला इमिग्रंट्स घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं यूएस गव्हर्नमेंट त्या इमिग्रंट्सना ट्रीटमेंट देत आहे ती कुठं ना कुठं चुकीची आहे। याचाच विरोध म्हणून ज्यावेळी यूएस गव्हर्नमेंटनं कोलंबियाचे इलिगल इमिग्रंट्स पाठवले त्यावेळी त्यांनी ते घेण्यास नकार दिला। आता या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर ज्या पद्धतीने यूएस गव्हर्नमेंटनं इंडियन इमिग्रंट्सना ट्रीटमेंट दिली त्याच्यावर भारत सरकार काय ऍक्शन घेते किंवा काय रिॲक्शन देते यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे।